दिवस आहे रथसप्तमीचा, दिवस आहे संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा, दिवस आहे सुहासिनीच्या सौभाग्याचा, दिवस आहे सुहासिनीची ओटी भरण्याचा आणि मुहूर्त आहे सूर्याच्या रथपूजनाचा. रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कार दिनाचं औचित्य साधत स्वराज्य पक्षाच्या वतीनं नाशिकमध्ये पहिल्यांदाच महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सिडको परिसरातील महाराणा प्रताप स्वामी समर्थ केंद्र येथे स्वराज्य पक्षाच्या वतीनं पहिल्यांदाच हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तसेच हळदी कुंकू कार्यक्रमासह गाण्याच्या स्पर्धा आणि पैठणी देखील वाटप करण्यात आलाय. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख रोशन खैरे, महिला जिल्हा प्रमुख रेखा जाधव, कार्यकारी सदस्य पुष्पा जगताप, चांदवड तालुका प्रमुख रोहिणी वाघ, महिला विभाग प्रमुख स्नेहा नवसे, युवक उपमहानगर प्रमुख विशाल पवार उपस्थित होते. नाशिक शहरामध्ये सिडको या परिसरामध्ये आमच्या धडाच्या जिल्हा प्रमुख रेखाताई जाधव व कार्यकारी सदस्य पुष्पाताई जगताप व आमच्या नवीन कार्यकारी आमचे नेवसेताई यांनी जो कार्यक्रम सिडको परिसरामध्ये आयोजित केला, हळदीकुंकवाचा कार्यक्रम, आणि हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात काही गेम घेतले महिलांसाठी आणि प्रचंड संख्येने इथं महिला उपस्थित झाल्या. अशा तऱ्हेने स्वराज्याची नाशिक शहरामध्ये सुरुवात असून रेखाताई जाधव यांनी सुरुवातीला अतिशय स्तुत्य म्हणजे खूप चांगला उपक्रम आहे. जास्तीत जास्त महिला स्वराज्याच्याकडे जॉईन म्हणजे कन्वर्ट करण्यासाठी आणि महिलांना आपल्यामध्ये सामील करण्यासाठी स्वराज्यामध्ये त्यांनी जे प्रयत्न चालवले त्यांना मी आजपासून शुभेच्छा देतो. असेच ताईंनी कार्यक्रम मोठमोठे घेत राहो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. जाऊ जय शिवराय. आज आम्ही सर्व स्वराज्याच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज स्वराज्य प्रणीत असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता. त्यामध्ये आम्ही खेळ पैठणीचा हा कार्यक्रमसुद्धा आयोजित केला होता आणि त्यात बऱ्यापैकी म्हणजे 100 ते 150 ते 200 महिलांनी यामध्ये सहभाग दर्शवला होता. तसेच याप्रमाणे असे अनेक कार्यक्रम आम्ही स्वराज्याच्या वतीने राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला हातभार लावणार आहोत. त्याचप्रमाणे इथे जे जमलेल्या महिला भगिनी आहेत तर यांचा त्याचप्रमाणे आमचे जे पदाधिकारी आहेत रोशन भाऊ खैरे झालं, सागर भाऊ पवार झालं, संदीप भाऊ आवारे झाले, ज्ञानेश्वर भाऊ थोरात झालं, केशवदादा गोसावी झाले, हे आमचे स्वराज्याचे सर्वच पदाधिकारी या कार्यक्रमास यांनी हातभार लावलेला आहे. तर आम्ही यांचेही आभार मानतो आणि त्याचप्रमाणे स्वराज्याचा मुहूर्तमेढ आम्ही नाशिकमध्ये नक्कीच रोवू अशा प्रयत्नाने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. आणि या कार्यक्रमातून आम्ही असाच मेसेज देऊ इच्छितो की स्वराज्यात जसे मावळे होते त्याचप्रमाणे स्वराज्यात रणरागिणी देखील आहेत आणि या स्वराज्य वाढीसाठी नक्कीच आपलं फुल ना फुलाची पाकळी असे योगदान देणार आहेत. धन्यवाद. न्यूज वन मराठीसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक.